देश आणि राज्यात साखर अचानक कडू झाली आहे. चहाच्या कपातला गोडवा वाढवणारी साखर आता सर्वसामान्यांच्या खिशाला चटके देऊ लागली आहे. गेल्या 2 दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक वाढ झाली असून साखरेचे दर तब्बल 30 रुपयांनी वाढून सुमारे 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या आगामी होणाऱ्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्यानं चढ उतार होत असताना मागील काही दिवसात दरात लक्षणीय वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील वाढीचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही जास्त जाणवू लागला आहे. त्यामुळे साखर खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. बाजारातील उपलब्ध साठा, पुरवठ्याबाबतची चिंता आणि आगामी सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे साखरेच्या दरात तेजी आल्याचं व्यापारी सांगत आहेत. दरवाढीचा हा कल कायम राहिल्यास आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम गृहिणींच्या घरगुती बजेटवर होत आहे. चहा, नाश्ता, मिठाई, बेकरी पदार्थ तसंच विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीत साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं त्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना साखरेच्या दरवाढीचा आणखी एक आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान साखरेच्या वाढत्या दरावर शासनानं लक्ष ठेवून बाजारातील साठा, पुरवठा आणि दर याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. साखरेचा गोडवा टिकवून ठेवताना त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज साखरेचे एवढे रेट वाढले आहे की आम्ही सकाळी एक रेट विकत आहोत, दुपारी एक रेट विकत आहोत, संध्याकाळी एक रेट विकत आहोत. कारण की साखरचे भाव आता तुलनामध्ये असं होत आहे की जसं की स्टॉक मार्केट, काही समजत नाही की का भाव विकायचा का भाव घ्यायचा. आता एवढा परिणाम होत आहे की सकाळी माणसाले 5 किलो साखर आम्ही अगर 60 रुपये दिलो तर दुपारी 70-72 रुपये त्याला सांगितल्यावर तो म्हणते की कसं काय एवढा महाग घ्याला तुमच्याकडे. आता आम्ही पण मार्केटमधून माल घेतो तर थोडा आम्हाला पण ते रेट जे रेट येणार त्याच्यावर आम्ही जे रुपया ठेवतो त्या हिशोबाने आम्ही काम करतो साहेब. आता हे साखराच्या काहून रेट वाढला, कसं का वाढला आहे तिथं आता काही समजत आहे आम्हाला येत नाही. पण गिराकाच्या टोन जे वारंवार आमच्याकडे उघडत आहे त्याच्यानं बाहेर तकलीफ होत आहे साहेब. ते गिराक पण नाराज होत आहे ना, काही असं संशय होते की गिराकाला की फक्त तुमचाच रेट वाढला. म्हणून बरं झालं की आता काय पुन्हा मार्केटमध्ये साखरेची हालचाल सर्व चालू झाली आहे, म्हणून कोणी काही म्हणू शकत नाही. पण तरी पण गिराकाला समाधान नाही होत आहे की साखरेचे एवढे भाव आहे. साखरेचे भाव वाढल्यामुळं आमच्या धंद्यावर खूप परिणाम होऊन राहिला. आणि आधी आम्हाला जी साखर यायची आणि आज जे येत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 15 रुपये किलो, 17 रुपये किलो वाढ झालेली आहे. आणि आता समोर राखी आहे, राखीमध्ये अजून भाव वाढणार आहे. आणि आम्ही जर अशा टायमेला आमचे रेट वाढवू तर आमच्या कस्टमरवर परिणाम होते. आणि कस्टमरला असं वाटते का तेव्हार येऊन राहिले, दुकानदार याचा फायदा उचलत आहे, त्यांना असं वाटते. पण आम्हाला माहीत आहे साखरेचे जे आम्ही आधी जे पेमेंट करत होतो आणि आज जे पेमेंट करत आहोत. साखरेचा रेट इतका वाढला, आम्ही भांडे घासणेवाल्या बायांनी काय करावं. कंटोर मध्ये बी साखर भेटत नाही आहे. भांडे घासणेवाल्या बायांनी काय करायचं. लागते, सगळं काही करावं लागते. दिवाळी आली आहे आता, इतका रेट वाढला का खूपच वाढला. आम्ही काय करावं, आम्हाला त्रास झाला. आमच्या साखरेचा रेट 72 रुपये झाले आहे. आता आम्ही घरच्या लोकांनी काय करायचं, गरीब लोकांचं कसं होणार आहे. 72 रुपये साखर म्हटलं तर खूप जास्त रेट झाला ना. 40 रुपये 50 रुपये साखरचा रेट होता, आता 72 रुपये झाले आहे. आता दिवाळी येते, दिवाळीला साखरेचा वापर भरपूर होते. त्याच्याने गरीब लोकांनी काय करायचं आणि काय खायचं हा सरकारला आमचा प्रश्न आहे.